हेमाडपंत म्हणतात, श्री साईबाबांच्या कृपेमुळे मला साईंचे चरणरूपी मानस सरोवर प्राप्त झाले. साईबाबांच्या चरणाचा महिमा इतका अगाध आहे की जे अशुद्ध आहे ते शुद्ध करण्याचे बाबांचे सामर्थ्य आहे. वायसाचा म्हणजे कावळ्याचा वायसाचा होईल हंस. कारण साईबाबा महान योगी संत शिरोमणी सहसिद्ध आहेत. श्री साईबाबांच्या केवळ दर्शनाने श्रद्धावनांचे पाप, ताप, त्रिताप अर्थात अधिभूत, आध्यात्मिक आणि अधिदैविक दुःख आणि दैन्य यांचा नाश होतो. म्हणून साईबाबांच्या सानिध्यामुळे मी पावन झालो आहे अशी हेमाडपंत आपल्याला कबुली देतात. मागील जन्मातील काही पुण्यकर्मामुळे आणि साईंच्या कृपेमुळे माझी साईंशी भेट झाली आहे. साईबाबांची जर प्रेमाने भक्ती केली तर संपूर्ण विश्व आपल्याला साईमय दिसेल. हा बाबांच्या सामर्थ्याचा महिमा आहे. श्री साईबाबांच्या दर्शनाचा महिमा व्यक्त करताना हेमाडपंत म्हणतात, साई दर्शन लाभ घडला, माझिया मनींचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रगडला आनंद. साई दर्शने हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई, पूर्व कर्माची मावळे सई, वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मींचा पाप संचय, कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजली आनंद क्षय, करतील पाय साईंचे. भाग्ये लादलो चरण मानस, वायसाचा होईल हंस, साई महंत संतावतंस, परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी, ऐसिया साईंच्या दर्शनेशी, पुनीत आज जहालो मी बहुवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी. हा साई एक मीनलिया दृष्टी, सकळ सृष्टी साई रूप. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. श्रोते हो, हेमाडपंतांच्या शिर्डीतील वास्तव्याला पहिल्या दिवसाला प्रारंभ झालाय. शिर्डीला आल्यावर पहिल्याच दिवशी अण्णासाहेब दाभोलकरांची बाळासाहेब भाटे नावाच्या गृहस्थाशी वादावादी झाली. विषय होता मानवाच्या जीवनात गुरुची आवश्यकता काय. अण्णासाहेबांचे अर्थात हेमाडपंतांचे म्हणणे असे होते की गुरुच्या नादी लागून उगीच आपली स्वतंत्रता का गमावून बसा. जिथे मनुष्य कर्तव्यदक्ष आहे तिथे गुरुची आवश्यकता कशासाठी हवी. आपल्या वाटेला आलेले कर्म आपण केलेच पाहिजे. जो कर्म करणार नाही त्याला गुरु तरी काय करणार. जो हातपाय न हलविता म्हणजे काहीही न करता नुसता झोपून राहील त्याला कोण काय देणार. माझी मी अशी बाजू मांडली तर प्रतिपक्षाने विरुद्ध बाजू मांडली आणि हेच ते वादाचे कारण झाले. हेमाडपंत म्हणतात, ज्याच्या अंगी देहाभिमान आहे म्हणजे ज्याची मी देह आहे अशी देहबुद्धी आहे तिथे अहंकाराशिवाय दुसरे काय असणार. या अहंकारामुळेच वाद निर्माण होतो. हेमाडपंत म्हणतात, प्रतिपक्षाचे ठाम मत होते की कोणी पंडित असो की वेद पारंगत असो, गुरुच्या अनुग्रहाशिवाय अर्थात गुरूंच्या कृपेशिवाय पुस्तकी ज्ञान कसे उपयोगाला येईल. हेमाडपंतांचा बाळासाहेब भाटेशी वाद झालाच. जे सेवानिवृत्त मामलेदार आहेत त्या वादाचे वर्णन करताना हेमाडपंत म्हणतात, येताची शिर्डीसी प्रथम दिवसी बाळासाहेब भाट्यांपाशी
आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशाशी व्हावा की. बुडवून आपुली स्वतंत्रता, ओढून घ्यावी का परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेच केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे. न हालविता हात पाय जो निजे, तयासी दिजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान, तेनेच वादावादीचे जनन. अहम भावाची ही खूण, नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मन, हो का पंडित वेद पारंगत. गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. त्यानंतर हेमाडपंत दैव थोर की कर्तव्य थोर हा वाद कसा झाला ते सांगत आहेत. हेमाडपंत म्हणतात, दैव थोर की कर्तव्य थोर असा मोठा वाद चालला. त्यावर हेमाडपंतांचे म्हणणे असे होते की केवळ दैवावर विसंबून राहून काय प्राप्त होणार. हेमाडपंतांचे हे म्हणणे ऐकून विरुद्ध पक्षकार म्हणाले की जे विधिलिखित ते कोणी टाळू शकत नाही. जे भाग्यात लिहिले आहे तसे होणारच. मी म्हणणारे देखील त्यापुढे काही करू शकत नाही. विरुद्ध पक्षकार पुढे म्हणतात, दैवापुढे कोण काय करणार. करायला जातो एक आणि दुसरेच काहीतरी घडते. तुमचे मत तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. वृथा अभिमान काय कामाचा. त्यावर हेमाडपंत म्हणतात, आपण हे असं कसं काय म्हणता. जो श्रम करील तोच यशस्वी होईल. केवळ भाग्यात आहे म्हणून आळशी माणसाला ते कसे प्राप्त होईल. उद्धरेत आत्मना आत्मानम म्हणजे आपणच आपला उद्धार करावा हे स्मृतीचं वचन आहे. त्या वचनाचा अनादर करून कोणी हा भवसागर तरून जाणार आहे का. मुळीच नाही. स्वतः परिश्रम करून आपणच आपला उद्धार करायचा. उगाच गुरुच्या मागे का लागावे. आपण स्वतःच कष्ट घेतल्याशिवाय, सतर्क असल्याशिवाय जीवनात यशस्वी कसे होणार. केवळ गुरुच्या मागे लागून काय होणार. हेमाडपंत पुढे म्हणतात, ज्याने आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला आहे, ज्याने आपल्या चित्तशुद्धीचा त्याग केला आहे, अशा मूर्ख माणसाच्या जीवनात गुरु कसे यश देणार. त्याचे कार्य कसे सिद्धीस नेणार. ह्या अशा वादाला अंत नाही आणि निष्पन्नही काही झाले नाही. मी मात्र माझे चित्त स्वास्थ्य हरवून बसलो. शिर्डीला येऊन जणू मी हीच कमाई केली. हेमाडपंत पुढे म्हणतात, ज्याने आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला आहे, ज्याने आपल्या चित्तशुद्धीचा त्याग केला आहे, अशा मूर्ख माणसाच्या जीवनात गुरु कसे यश देणार. त्याचे कार्य कसे सिद्धीस नेणार. ह्या अशा वादाला अंत नाही आणि निष्पन्नही काही झाले नाही. मी मात्र माझे चित्त स्वास्थ्य हरवून बसलो. शिर्डीला येऊन जणू मी हीच कमाई केली. असा दोघांमधील वाद सुरूच राहिला. कोणीही कणभर मागे हटायला तयार नाही. अशा दोन घटका गेल्यावर दोघांनी वाद आटोपता घेतला. हेमाडपंत ह्या वादविवादाचे वर्णन करतात की, दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकून भार, काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार,
होणारासी नाही प्रतिकार, होशमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. दैवा पुढे कोण जाई, एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्याचेच सर्व आहे. आळशापरी बैसून राहे, दैव साहे कैसे ते. उद्धरेत आत्मना आत्मानं, गरजे स्वय स्मृतिवचन. त्याचा अनादार करून तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्या वीण जागे, गुरुने भागे कैसेनी. आपुले सद्विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी. ते जुगारुनी जो कुबुद्धी, गुरु काय सिद्धी देई त्या. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही जाहले नाही. चित्त स्वास्थास अंतरलोपाही, हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता, कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. हेमाडपंत दुसऱ्या दिवशी प्रातस्नान करून श्री साईबाबांच्या दर्शनाला द्वारकामाईत जातात. त्यावेळी बाबा द्वारकामाईत उपस्थित असलेल्या काकासाहेब दीक्षितांना म्हणतात, अरे काका, काल वाड्यात काय चालले होते, कसला वाद चालला होता. आणि नंतर अण्णासाहेबांकडे पाहत बाबा म्हणाले, हे हेमाडपंत काय म्हणाले. साईबाबांच्या मुखातील हे शब्द कानी पडताच हेमाडपंतांना आश्चर्य वाटले. साठेवाडा आणि द्वारकामाई यामध्ये खूप अंतर आहे. मग बाबांना कालच्या वादाचे वृत्त कसे कळले. बाबांची ही लीला बघून हेमाडपंत आश्चर्यचकित झाले आहेत. हेमाडपंत म्हणतात, असा मी वाचाळ व्यर्थ बडबड करणारा असल्यामुळे बाबांच्या मुखातून मला संबोधून उच्चारलेले शब्द ऐकून मी लज्जित झालो. शिर्डीतील पहिल्याच दिवशी हे असे अनुचित आणि अहितकारी वर्तन माझ्या हातून का घडले. मी या गोष्टीचा विचार करू लागलो. हेमाडपंत म्हणतात, बाबांनी मला हेमाडपंत ह्या नावाने संबोधिले, याला कारण वाड्यात बाळासाहेब भाटांबरोबर मी सकाळी सकाळीच वाद घातला, हेच कारण असावे. आणि म्हणूनच बाबांना हेमाडपंतांचे स्मरण झाले असावे अशी मी मनात खुणगात बांधली. साठेवाड्यात बाळासाहेब भाटे यांच्याबरोबर झालेल्या वादाचे वर्णन करताना हेमाडपंत या वादातून पुढे काय झाले ते सांगताना म्हणतात, पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबांप्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बाणहत, जाहलो निशब्द लज्जावनत. पहिल्याच भेटीसी की हे अनुचित, घडले अविहित मजकरणी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातकालीचा वादया कारण.
तेणेची बाबांसी हेमाड स्मरण मनी मी खूण बांधिले. त्यानंतर अण्णासाहेब अर्थात हेमाडपंत म्हणजे कोण ते आपल्याला सांगत आहेत. हेमाडपंत म्हणतात, देवगिरीचे राजे यादव तेच दौलताबादचे जाधव आहेत. त्यांनी 13व्या शतकात महाराष्ट्र राज्याचा विकास केला आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला. त्यांच्याच घराण्यातील एक राजा महादेव वीर शक्तिशाली आणि सर्व सत्ताधीश होते. त्यांचा भासासुद्धा शूर, साहसी आणि सदाचारी म्हणून प्रसिद्ध होता. त्या शूर भासाचे नाव रामराजा असे होते. यादव राजवंशाचा शिरोमणी म्हणून त्यांची ख्याती होती. राजा महादेव वीर आणि रामराजा या दोन्ही राजांबरोबर हेमाद्री अर्थात हेमाडपंत नावाचे विख्यात मंत्री काम करीत होते. हेमाद्री सर्वगुण संपन्न, विद्वान आणि प्रतिभासंपन्न होते. हेमाद्री धर्मशास्त्र ग्रंथाचे लेखक होते. रोज शेकडो ब्राह्मण जेवू घालावेत अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी प्राचीतम आचारसंहितेवर सांगोपांग निरूपण केले आहे, जे वेदांनाही मान्य होणारे आहे. हेमाद्रींनी व्रत, दान, तीर्थ आणि मोक्ष या 4 प्रकरणांचे सविस्तर विवेचन केले आहे. अशा चतुर्वर्ग चिंतामणी ह्या नावाने विख्यात असलेल्या ग्रंथाची रचना हेमाद्रींनी केली आहे. संस्कृत भाषेत त्यांना हेमाद्री पंत असे म्हणतात, तर मराठी प्राकृत भाषेत त्यांना हेमाडपंत असे म्हणतात. ते त्या काळी कुशल आणि प्रवीण राजनीतितज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. हेमाडपंत ह्या नामाची ओळख करून देताना हेमाडपंत म्हणतात, देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलताबादीचे जाधव, 13वे शतकी राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्यात पावला. तोही यदुवंश चूडामणी रामराजा राजाग्रणी, मंत्री या उभयतांचा बहुगुणी सर्वलक्षणी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार, आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमाद्रीनी विख्यात करणी तयांची. गिरवाण भाषेत हेमाद्रीपंत, तोची प्राकृती हेमाडपंत. मुत्सदी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. त्यानंतर हेमाडपंत हेमाद्रीच्या गोत्राविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी सांगताना म्हणतात, हेमाद्री पंतांचे वत्स गोत्र आहे, तर मी भारद्वाज गोत्राचा आहे. तो 5 प्रवरी, तर मी 3 प्रवरी. तो यजुर्वेदाधिकारी, तर मी ऋग्वेदाधिकारी. ते धर्मशास्त्री होते, तर मी अज्ञानी. त्यांचा संबंध यजुर्वेदातील मध्यान्हदीन शाखेशी, तर माझा ऋग्वेदातील शाख्य शाखेशी होता. ते धर्मशास्त्र जाणणारे आणि मी पूर्णतः अज्ञानी. ते विज्ञान, तर मी मूर्ख. असे असताना बाबांनी मला हेमाडपंत ह्या नावाने का विभूषित केले? ते कुशल व चतुर राजनीतितज्ञ होते, मुत्सद्दी होते. मी अल्पमती आणि मंदबुद्धी होतो. त्यांच्या संस्कृत भाषेतील राज्य प्रशस्ती या काव्यरचनेमुळे ते प्रसिद्ध होते.
तर मी एखादी साधी कविता लिहिण्यास सुद्धा असमर्थ होतो. ते ग्रंथ लेखन कलेमध्ये निपुण, तर मी अज्ञानी. ते धर्मशास्त्राचे विद्वान होते, तर मी अल्पमती. त्यांच्या लेखन कल्पतरू या ग्रंथात त्यांच्या विविधांगी चित्रांचा आणि काव्यांचे दर्शन होते. मी मात्र बाबांचे लेकरू, मला साधी ओवीही करता येत नाही. अशा प्रकारे हेमाद्री पंथाचे गुणवर्णन करताना हेमाडपंत म्हणतात, परी तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी तीन प्रवरी, तो यजुरमी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यंदी न मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख अकुशल, कामज पोकळ ही पदवी, तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राजप्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे, तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पज्ञ हा कैसा, तयाचा लेखन कल्पतरू, तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्र काव्यांचा आकारू, मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येईना करू ओवीही. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. श्रोते हो, त्यानंतर हेमाडपंत त्या काळात खूप नावारूपाला आलेल्या संतांचा उल्लेख करतात. त्यात संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानदेव, संत मुक्ताई आदी संतांचा उल्लेख करतात. भागवत धर्माचा प्रसार करणारे हे सारे संत त्या काळी उदयाला आले होते. ज्या भव्य सभेला विद्वान पंडित बोपदेव यांनी एखाद्या आभूषणाप्रमाणे सुशोभित केले, त्याच राज्यसभेमध्ये हेमाडपंतांनी आसन ग्रहण करून अन्य गुणी आणि कुशल विद्वानांसमोर प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर मात्र मोगल सेनेने उत्तरेहून हल्ला केला आणि दक्षिणी लोकांची सत्ता संपुष्टात आली. हेमाडपंत म्हणतात की बाबांनी माझ्या चतुराईची प्रशंसा करताना मला हेमाडपंत ह्या उपाधीने सन्मानित केले. पण मला वाटते की मी जो वाड्यात वाद घातला होता, त्या वादावादीवर माझा अभिमान खंडन करण्यासाठी जणू बाबांनी सोडलेला हा वाग्बाण अर्थात शब्दबाण होता. हेमाडपंत पुढे म्हणतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन मी उगीच योग्यतेशिवाय बडबड करी, मात्र बाबांनी माझ्या डोळ्यात वेळेवर अंजन घालून मला सावध केले. हेमाडपंत पुढे म्हणतात, साईबाबांच्या मुखातून प्रसंगोचित निघालेल्या हेमाडपंत या नामाचा मी जो उल्लेख केला आहे, त्या हेमाडपंत नामाचा मी आभूषण म्हणून स्वीकार केला आहे. अशा प्रकारे हेमाडपंताचा गौरव करताना अण्णासाहेब म्हणतात, गोरा चोखा सावता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आले ये काळी, तेथून पुढे उत्तरेहुनी उतरल्या या देशी फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला, उगाच नाया पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादीवरी हा वाग्बाण, अभिमान खंडन व्हावया, होनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्य ते वीण जो बरळे,
तया माझी उघडिले डोळे, घालून वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण. प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्या भूषण मानिले. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. श्रोते हो, सद्गुरू श्री साईबाबांची हेमाडपंत नामकरणाची कृती बघून हेमाडपंत मनाचा निर्धार करतात की या प्रसंगातून मला धडा मिळाला की वादावादी करणे हे कुलक्षण आहे, परमेश्वरी भक्तीत अकल्याण घडवून आणणारे आहे. त्या वादावादीचा मला क्षणभरही स्पर्श होऊ नये. हेमाडपंत पुढे म्हणतात, या प्रसंगातून मी मनाचा निश्चय केला की वादविवाद करणे हे अहंकाराचे लक्षण आहे. हेमाडपंत नामकरणातून श्री साईबाबांनी जणू मला ही शिकवणूक दिली आहे. म्हणून हेमाडपंत बाबांना वचन देतात, बाबा, मी या प्रसंगाचे ध्यान ठेवीन आणि कधीही अहंकार करणार नाही. त्यानंतर हेमाडपंत आपल्या समोर प्रभू श्रीरामांचा आणि श्रीकृष्ण भगवंताचा गुरु करण्याबाबतचा आदर्श ठेवताना म्हणतात, राजा दशरथाचे पुत्र प्रभू श्रीराम प्रत्यक्ष अवतारी, सहजज्ञानी आणि संपूर्ण विश्वाचा तारणहार, ज्याचे ऋषीमुनी सदैव स्मरण करतात, ध्यान करतात, ते प्रभू श्रीरामसुद्धा गुरु वशिष्ठ मुनींच्या चरणी पूर्ण समर्पित आहेत. श्रीकृष्ण भगवंत सुद्धा त्या परब्रह्माचे सगुण साकार रूप आहेत. तेही गुरु सांदीपनींना शरण गेले. त्यांनी सांदीपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. हेमाडपंत म्हणतात की श्रीराम आणि श्रीकृष्णासारखे परमात्मा तत्व जिथे गुरुना शरण जातात तिथे माझी काय गत, म्हणून वादावादी कशाला करायची. हेमाडपंत विश्वासाने सांगतात की गुरुशिवाय ना ज्ञान ना परमार्थ हा शास्त्राचा सिद्धांत मी मनात दृढ केला. हेमाडपंत पुढे म्हणतात, वादावादी बरी नाही, तसेच कोणाची बरोबरी करणेही उचित नाही. जर परमेश्वराप्रती मनात श्रद्धा आणि सबुरी नसेल तर तिळभर देखील परमार्थ साधता येत नाही. हेमाडपंत म्हणतात, याबाबत मला पुढे प्रत्यक्ष अनुभव आला आणि अशा प्रकारे शुद्ध अंतःकरणाने आणि अत्यंत प्रेमाने मी हेमाडपंत या नामाचा आनंदाने स्वीकार केला. मात्र हेमाडपंत म्हणतात की ह्या कथानकाद्वारे आम्हाला शिकवण मिळते की आपला पक्ष आणि दुसऱ्याचा पक्ष असा वाद घालू नये आणि अहंकारापासून दूर राहावे, हे सर्वांच्या हिताचे आहे. श्री साई सच्चरिताच्या दुसऱ्या अध्यायाची सांगता करताना हेमाडपंत म्हणतात की अभिधेय, प्रयोजन, अनुबंध आणि अधिकारी हे ग्रंथ चतुष्टयाचे विवेचन आणि ग्रंथकाराचे नामकरण या दुसऱ्या अध्यायातून केले आहे. असा हा अध्याय आता आटोपता घेऊया. हेमाडपंत श्री साई चरणी लीन आहेत आणि पुढे यथानुक्रमे श्री साईबाबांच्या कथाश्रवणाचा आनंद घेऊ असे आपल्याला सांगत आहेत. कारण श्री साईबाबा हीच आपली परमानंद देणारी सुखसंपत्ती आहे. श्री साईबाबा हेच आपले भाग्य विधाता आहेत. साईबाबा हीच आपली परमानिवृत्ती आहे. परमानिवृत्ती म्हणजे साईबाबा मला माझ्या षडरूपीपासून, माझ्या अहंकारापासून, माझ्या मीपणापासून आणि माझ्या पापांपासून मुक्ती देणारे आहेत. म्हणून साईबाबा हाच आपला नित्य आधार आणि अंतिम आधारही साईबाबाच आहेत. आपण सर्वजण श्री साईबाबांच्या कृपेने श्री साईंचे चरित्र श्रवण करूया आणि साईबाबांच्या कृपेमुळेच हा संसाररूपी भवसागर तरुण जाऊन
दुःखमुक्त आणि संकटमुक्त होऊया. अध्यायाची सांगता करताना हेमाडपंत म्हणतात, संत सज्जनांनी प्रेरित केलेला, हेमाडपंतांनी विरचित केलेला श्री साई सच्चरित कथा प्रयोजन आणि हेमाडपंत नामकरणाचा दुसरा अध्याय संपूर्ण झाला आहे. हेमाडपंत श्री साई सच्चरिताचा दुसरा अध्याय श्री साई चरणी अर्पण करतात आणि सद्गुरू श्री साईबाबांना प्रार्थना करतात की हे सद्गुरुराया साईबाबा, सर्वांचे मंगल घडो. श्री साईबाबांना अशी प्रार्थना करून हेमाडपंत दुसऱ्या अध्यायाची सांगता करतात आणि सद्गुरू श्री साईबाबांना शरण जाऊन वादावादी न करण्याचा निर्धार करतात. त्या प्रसंगाचे वर्णन करताना हेमाडपंत म्हणतात की यातुनी मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शो न मज एकही क्षण, परम अकल्याणकारी ते. गळून जावा वादाभिमान, एतदर्थ हे अभिधान, जेणे आमरण राहावे भान, नित्य निरभिमान असावे. रामदाशरथी देव अवतारी, पूर्णज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषिगण मानस विहारी, चरण धरी वसिष्ठांचे. कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे. सांदीपनीच्या गृही लाकडे, सोसून साकडे वाहिले. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ. गुरुवीण ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा. प्रेम पुरस्तर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वाद प्रवाद निवर्तक, सर्वासही बोधक समसाम्य. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साई चरणी सादर. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावेजी. साईची आपुली सुख संपत्ती, साईच आपुली सुख संविती. साईच आपुली परम निवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे. तेणेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणं नाम द्वितीयोऽध्यायः संपूर्णः. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.